विचारपीठ आजच्या या ब्राईट किड्स क्रिएटिव्ह समर कॅम्पच्या समारोपाच्या कार्यक्रमाला तर सांगायचं अर्थ असा की मुलांमध्ये एक जबाबदारी निर्भयता आली पाहिजे, डेअरिंग आली पाहिजे. आणि छोटे मोठे सतत चोर आमच्या या वार्डामध्ये एकही घर सोडलं नाही चोराने. सगळ्या घरी चोरी केली आहे माझ्याकडे साहेब. महाकाली नगरीमध्ये एकही घर सोडलं नाही ताई. माझं सुद्धा त्यांनी पंप काढून दिलं, मोटर पंप वायर सहित आणि कंट्रोल बोर्ड सहित घेऊन गेले. सर्व घरी चोरी केलेली आहे. याचा आमचा आनंद अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. आता अशी जर चोरी आले तर मग घाबरता काठी काढून त्याला बदलून काढायची ताकद असली पाहिजे. त्याचं नाव आहे लाठी काठी. कोणी शिकवलं? म्हणजे काय? कराटे आहे. कोणी शिकवलं? प्रगती येणेकरता ब्लॅक बेल्ट विनर आहे, ती सुद्धा आपल्याकडे ट्रेनिंग दिलेली आहे. रजनी मॅडम यांनी तुम्हाला मेडिटेशन शिकवलं, अनेक पझल शिकवले, अनेक गोष्टी तुम्हाला शिकवल्या. आणि या सगळ्या शिबिरामध्ये अनेक लोक येऊन गेले. दात कसे ठेवावे, म्हणजे दात स्वच्छ ठेवावे, दाताला कीड लागली नाही पाहिजे, दाताची वास होते का नाही. डॉक्टर आले होते का नाही? डॉक्टर भार्गव भांडे त्यांनी काय केलं? दात तपासून घेतले आहे की नाही. आपण सांगितलं आपण ते दात कसे ठेवायचे, समजलं. तसे अनेक उपक्रम आमच्या या छोट्याशा 21 दिवसाच्या कॅम्प मध्ये झालेले आहे. आणि तुम्हाला तुमच्या पालकांनी इथं पाठवलं त्याबद्दल त्या पालकाचं आपण टाळ्या बाजूला अभिनंदन करू. त्यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर, त्यांनी पाठवलं आणि आणून सोडलं, पुन्हा घेऊन गेले. उन्हाळ्याची दिवस होते, आम्हाला भीती वाटत होती तर काही गडबड तर नाही व्हावं. आणि म्हणून तुमच्या पालकांचं खरोखर मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि विशेष म्हणजे तुम्ही लोक सुद्धा 21 दिवस सातत्याने आले, खूप छान डान्स शिकलो. आणि ठीक आहे, आता आम्ही 21 दिवसामध्ये इतकं शिकवू शकतो, आता सगळ्याकडे ट्रेन करू शकत नाही. त्याचबरोबर काही गीत शिकवले. कोणते गीत शिकवले? सारे जहां शिकवले. कुठले कुठले? आमच्या या महाकाली नगरीमधले एक, नंतर देवाड्यामधले दोन, आमचा ग्रीष्म म्हणजे कोणता? विदर्भ टाउनशिप. तेव्हा सांगतो ग्रीष्म दुसऱ्या ग्रीष्म लहान आहे पण अनुभवी खूप आहे. विदर्भ टाउनशिप. आणि चौथा गाव कोणता? वेडली. मोठे मोठे पाहुणे आले आणि त्यांचं भाषण झालं का आपण पुरस्कार वितरण करू. आणि त्यानंतर जेवण करायचं आहे. सगळ्या समजला, चिंता करायची नाही. व्यायाम भीती या गोष्टीची वाटते सर. उन्हाळा दिवस, लहान लहान मुलं 3 ते 12 वयोगटाची मुलं आहेत, सारखं त्यांना पाहत राहावं लागतं. कोणी पडला, त्याला पाणी भेटलं का नाही, खूपच टेन्शन असतं. 21 दिवस सारखं कंटिन्यू टेन्शन असते असं. त्यामुळे तुम्ही सर्वांचं चांगलं आरोग्य आणि व्यवस्थित तुम्ही सगळ्या कॅम्प सक्सेसफुल केला, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार.